अधर्म. चला पटकन. कौरव किती? 100. पांडव किती? 5. जास्त संख्या कोणची? लोक कोणाच्या मागे होती जास्त? कौरवांच्या मागे. आजही लोक कोणच्या मागे आहे? मग कोण म्हणलं कौरव मेले? कौरव वाढले, मेले नाहीत कौरव. कौरवांची संख्या जास्त. बरं आता मला सांगा, कौरव धर्माच्या बाजूने होते का अधर्माच्या? बस. आणि आजही लोक कोणच्या मागे जास्त आहे? अधर्माच्या. बस. असं फिट बसलं पाहिजे. चला पुढे. आता 100 जणांना जास्त त्रास झाला का 5 जणांना? 5 जणांना. विषाचे लाडू 5 जणांना. जाळून मारलं 5 जणांना. छळ झाला 5 जणांचा. आता उलटा आहे का? ज्यांचा जास्तीत जास्त छळ झाला पण जय कोणता झाला? बस फिट बसले काम. मग लोकांनी किती छळ करू द्या, ज्यांच्या मागे देव आहे त्यांचा जयच आहे. त्यांचा जयच आहे. म्हणून ओवी 18व्या त्यात दया ते धर्म, सुमने ते वने, आणि जिथं देव तिथं भाग्य तेथे विलासू. जिथं देव तिथे. आता देव कोणच्या बाजूनं? 5 जणांच्या. 5 कोण? पांडव. 100 जणांच्या बाजूनं देव नाही. मग यांनी किती गमेंट केली तर नाश कोणता झाला? बस फिट बसलं. मग तुम्ही किती काही करा, फक्त एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कौरवांच्या मागे हिंडू नका, पण पांडवांचे कपडे सांभाळल्याशिवाय राहू नका. का? त्याच्या जय. जय कशात आहे? पांडवा. अनांबा. अधर्म कुठे आहे? कौरव. मग आता अधर्म यादी लिहून घ्या बरं का. आता कागद आणि पेन ठेवावं लागेल तुम्हाला, ते सुधारायचं नाही. पांडवांना काय? धर्म. कौरवांना काय? जनता जास्त कोणाच्या मागे आहे? एकच स्तंभ आहे अधर्माच्या. याचं कारण अधर्माच्या बायकोचं नाव आहे मुषादेवी. लिहून ठेवा. मुषादेवी म्हणजे वाईट इच्छा. अधर्माच्या बायकोचं नाव मुषादेवी. अधर्म आणि त्याच्या बायकोपासून जो मुलगा तयार झाला त्या मुलाचं नाव आहे दंभ. एकच नंबर तुम्ही केलेले आहे. आणि आज जगातल्या सगळ्या माणसांना काय झालं? दंभ. गोविंद छंद लागत नाही याचं पहिलं कारण दंभ. दंभाचा दोष नाही, त्याचा बापच अधर्म. सगळं काय त्याचा बापच कोण आहे? अधर्म. मग दंभ. प्रत्येकाला धर्म आहे, दंभ आहे. पिटीवाल्याला पिटीचा दंभ आहे, पखोताला पखोताचा दंभ आहे, मला माझ्या कीर्तनाचा दंभ आहे, कुणाला कशाचा दंभ आहे, पण प्रत्येकाला दंभ